मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अखेर मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे। उद्या महाराष्ट्र दिनीच्या मुहूर्तावर शुभमुहूर्तावर ह्या मिसिंग लिंकचं उद्घाटन होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिकडे खोपोलीचं मार्गून। ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन प्रमुख बोगदे असणार आहेत, तब्बल 8.9 म्हणजे जवळपास 9 किलोमीटर हा बोगदा, आणि या बोगद्याचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 24 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे। आशिया खंडातला सर्वात रुंदी असलेला आणि याची गिनीज बुकात पण नोंद होणार आहे। आणि प्लस पुढे एक दरी पूल आहे। ह्या सगळ्या प्रवासाचा थरार आपण अनुभवणार आहोत। थोड्याच वेळात लगेच आपण ह्याच प्रवासाला निघतोय, पण याची सुरुवात ह्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर कुठल्याही बोगद्यावर यापूर्वी असे नक्षीकाम नव्हतं। इथं कारले लेण्याचं गड किल्ल्याचे बघा छान ज्याला आपण शिल्प म्हणूया ते शिल्प उभारलेले आहे, त्यामुळे ते प्रवाशांना निश्चितच आकर्षित करतात आणि एक प्रवासाचा एक वेगळा आनंद देत आहे। महाराष्ट्राची संस्कृती यातनं आपल्याला इथं साकारल्याचं पाहायला मिळतं। म्हणूनच हा तुमचा जो प्रवास आहे मुंबई पुण्याचा म्हणजे 30 मिनिटांनी अंतर त्याचं कमी होणार आहे। आणि अंतर जर पाहिलं तर 6 किलोमीटर, पण सगळ्यात मोठं जी खंडाळा घाटात ट्रॅफिक जाम व्हायची ती टाळता येणार। सध्या तरी हलक्या वाहनांना इथनं प्रवेश असणार आहे, जड वाहनांना नसणार आहे। पण चला बघूया याचा प्रवास नेमका कसा असणार आहे। बोगद्याच्या प्रवासाला लागलेले बघू शकतो। हा बोगदा सर्वात आशिया खंडातला सर्वाधिक रुंद हा बोगदा आहे। याची सुरुवात झलक बघू शकतो। काम सगळं पूर्ण झालेलं आहे। उद्या उद्घाटन होतं या बोगद्याचं। याचं स्पीड लिमिट जर पाहिलं तर 80 ते 100 प्रति तासाने तुम्हाला याच्यातनं गाडी चालवण्याचा आनंद घेता येणार आहे। पण सुरुवातीला ह्याचं जे वाहनांची जी संख्या आहे ती मर्यादित राहावी। म्हणजे ट्रायल आणि रेल्वे जड वाहनांना प्रवेश बंदी आहे। कुठलं म्हणजे एक्सप्लोजिव्ह वाहून जाणं म्हणजे आपल्याला माहिती आहे खंडाळा घाटात नेहमी प्रोफाईल अगदी गेल्याच महिन्यात प्रोफाईलचा टँकर उलटला आणि तब्बल 32 तास ट्रॅफिक जाम होती। मुंबई पुणे पूर्ण बंद होती। प्रवाशांना किती त्रास झाले आपण बघितलेले। म्हणूनच याच्यासाठी हा जो बोगदा आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा मिसिंग लिंक प्रकल्प त्याच्याच प्रवासाचं थरार आत्ता आपण अनुभवतोय हे सगळ्या बोगद्यातनंच। आणि हा 2 वे बोगदा आहे सगळ्यात महत्त्वाचं। मग इकडून तिकडं बघा प्रत्येक ठिकाणी अंडरपास आहे दोन्ही बोगद्यांना। म्हणजे जर समजा एका बोगद्यात काही ट्रॅफिक जाम झालं त्याला इकडून काढता येईल। म्हणजे सगळं इंटरकनेक्टेड ज्याला आपण म्हणू हे सगळे बोगदे आहेत आणि त्याचाच आनंद आता आपण घेतोय। पुढचा जो प्रवास आहे साधारण याच्या पुढे दरी पूल आहे। दरी पूलचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठं जो टायगर व्हॅली पॉईंट आहे तिथला तो दरी पूल आहे तो जवळपास 1 किलोमीटरचा आणि तो केबल स्टेडअपचा दरी पूल आहे। त्याचा तर आपण आनंद घेऊया त्या प्रवासाचा, पण त्याच्या आधी या बोगद्याचा प्रवासाचा आपण आनंद घेऊया। बघा किती काम अगदी पूर्ण झालेलं आहे। उद्या मुख्यमंत्री या बोगद्याचं ह्या पूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन करतील। अर्थात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रकल्प सगळ्या नेतृत्वाखाली सगळं झालं तेही असतीलच। म्हणूनच ह्या बोगद्याचा कुसगावच्या बोगद्याचा फर्स्ट लुक आपण पाहतोय फक्त झी24 वरती।
या मिसिंग लिंक प्रकल्पाचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे बोगद्यात बोगदा. होय, बोगद्यात बोगदा. हे जे दोन टनेल आहेत टू अँड फ्रोचे, म्हणजे पुण्याकडनं मुंबईकडे जाणार आणि मुंबईकडनं पुण्याकडे जाणारं, हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत. नुसते ये जा करण्यासाठी नाही तर त्यातनं वाहनं पास होऊ शकतात बघा. म्हणजे जर समजा उद्या बोगद्यात काही एखादी दुर्घटना घडली, ट्रॅफिक जाम झालं, तर ह्या मधल्या पासॉनमधनं इकडली वाहनं तिकडे नेली जाऊ शकतात आणि तिकडली वाहनं इकडे आणली जाऊ शकतात. ह्या दोन्ही थ्रूआउट या दोन्ही टनेलमध्ये, म्हणजे तो समोरचा जो टनेल आहे 8.9 किलोमीटरचा आणि हा 1.64 किलोमीटरचा, या दोन्ही टनेलमध्ये सुविधा करण्यात आलेली. त्यामुळे कुठेही ट्रॅफिक जॅम होईल म्हणजे दुरापास्त शक्यता सध्या तरी दिसत नाही. अर्थात ट्रायल अँड एरर मेथडमध्ये नंतर आणखीन काय त्यात तांत्रिक अडचणी येतात का, या सगळ्या प्रत्यक्ष हा रोड वापरायला सुरू झाल्यानंतर ते समोर येईल. पण तुर्तास तरी हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे तो पुणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी जोडणारा एक कनेक्टेड जो असणार आहे, आणि तोही वेगवान पद्धतीचा. म्हणूनच पुणेकर आणि मुंबईकर ह्या सगळ्या मिसिंग लिंकच्या प्रवासाचं आनंद घेण्यासाठी आसुसलेले आहेत आणि महाराष्ट्र दिनापासून त्याची सुरुवात प्रवाशांना करता येणार आहे सगळ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवासाची. आणि अशा पद्धतीने आपण या बोगद्याचं प्रवासाचा आनंद घेऊन हा जवळपास 9 किलोमीटरचा बोगदा पास ऑन करत आपण थेट इकडं खोपोलीकडं पोहोचलेलं. आता याच्यानंतर बघा समोर लगेच दरी पूल दिसतोय टायगर व्हॅली पॉईंटचा. त्यानंतर आणखीन एक बोगदा, मग खोपोली, असा तो हा पूर्ण मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट आहे. साधारण 12 किलोमीटरचं, म्हणजे 13, तसं ऑन पेपर 13 आहे तो, पण सगळे काही कामं बाकी आहेत म्हणून. आणि याचा खर्च आहे जवळपास 6,700 कोटींचा. आणि साधारण 2018-19 साली त्याला मंजुरी मिळाली होती, पण मध्ये कोविड आला त्यामुळे काम थोडं रखडलं. पण आज अखेर तो पूर्ण झालेला आहे. आणि समोर हे शानदार अशा दरी पुलाचा नजारा आपण बघतो या दृश्यांमधनं, त्याचाही आपण आनंद घेणारच आहोत इथून पुढच्या प्रवासामध्ये. मिसिंग लिंकच्या फर्स्ट लुकचा प्रवास करत करत आता आपण आलेलो दरी पुलावरती. हा दरी पुलाचा फर्स्ट लुक आपण पाहू शकतो. तो समोर नागफणी पॉईंट आणि हा टायगर व्हॅली पॉईंट समोर तिकडं रेल्वेचा ब्रिज दिसतो. त्या पलीकडं जो आपला जो हायवे जुना म्हणजे दुर्गती मार्ग त्याचा, आणि तिथनं हा एकदम असे अगदी छोट्या आकारात दिसतो. म्हणजे त्याचा एरियल खूपच भारी दिसतो तिकडनं. पण आत्ता आपण या पुलावरती आहोत. बघू शकता ह्या पुलाचं वैशिष्ट्य, दरी पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे याला बांधायला प्रचंड कष्ट लागले, कारण खालनं जवळपास 60 मीटर उंच हे सगळे पिलर आणावं लागले. बरं, हा 2 वे आहे, दुपदरी आहे त्याच्यामुळं. आणि दोन्हीकडनं हे केबल स्टेडअप सगळे कनेक्ट केले गेले, अगदी दोन साईडनं दोन. म्हणजे असं जनरली पुलाचे एक असतात,
पण हे पिलर हे टोटल 4 आहेत, म्हणजे दोन्ही साईडचे 2-2 मिळून असे, आणि जवळपास 900 मीटर म्हणजे 1 किलोमीटरचा हा सगळा दरी पुलाचा हा सगळा एकूण मार्ग आहे, आणि दोन्ही बोगद्यांना कनेक्ट करतो. खाली दरी आहे 60 मीटर, आणि याची उंची जी आहे 182 म्हणजे 184 मीटर उंच हा सगळा केबलचं पूल आहे एकूण. हे बघू शकता, अजूनही त्याचं काम निर्माणाधीन आहे एका ठिकाणी, म्हणजे किरकोळ कारकोळ ज्याला आपण शेवटचं हात फिरवणं म्हणतो ते. पण उद्यापासून ह्या सगळ्या मिसिंग लिंकचं लोकार्पण होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण ह्या दरी पुलाचा फर्स्ट लूक प्रत्यक्ष स्पॉटवरनं बघतो, आणि त्याचा आनंद तुम्ही पाहताय फक्त जी चौसाच्या समोर सगळे. म्हणजे ह्या नजारा खरं तर पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे पर्यटन स्थळ आहे लोणावळा खांडवळा, आणि त्यातला हे दरी पुलाचा पॉईंट हा एकदम प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करणारे. आणि त्याच्याही पलीकडं मी याची जी खरी गरज आहे मिसिंग लिंकची, ट्रॅफिक जाम जे होतं नेहमी लोणावळा खंडोळ्यात एखाद्या टँकर पलटला की, ते होणार नाही. कारण लाईट व्हेकल जे हलकी वाहनं सुरुवातीला 6 महिने प्रायोगिक तत्त्वावर ह्या पुलावरनं साधारण ह्या मिसिंग लिंकवरनं प्रवासाला त्यांना परमिशन मिळेल. नंतर मग पुढचा अंदाज घेऊन मग जड वाहनांना परमिशन द्यायची की नाही तो निर्णय घेतला आहे. आणि तुर्तास हा जो रस्ता आहे पूर्णपणे टोल फ्री असणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साधारण अंतर वाचणारे 6 किलोमीटर मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचं, आणि वेळ वाचणारे तब्बल 30 मिनिटाचा. म्हणून मुंबई पुणे प्रवास आणखीन सुखकर, आणखीन वेगवान होणार आहे या दरी पुलामुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, दरी पूल, लोणावळा खंडोळा.
आता आपण मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. शेवटचा टप्पा म्हणजे हा दुसरा बोगदा. म्हणजे पहिला बोगदा आपण बघितला जवळपास तो 9 किलोमीटर म्हणजे 8.9 किलोमीटरचा अगदी 23.5 म्हणजे जवळपास 24 मीटर रुंद हा आशिया खंडातला सर्वात रुंद असलेला बोगदा आहे. त्याचा हा दुसरा एक्सटेन्शन पार्ट मध्ये दरी पूल आहे. दरी पूल तर आपण आता बघितलंच. दरी पुलानंतरचा हा दुसरा टप्पा बोगदा आहे. हाही अगदी 2A बोगदा आहे दुपदरी ज्याला पण. याची लांबी रुंदी जवळपास रुंदी त्याच बोगदे इतकी आहे. म्हणजे 4 लेनचा बोगदा आहे ते अगदी टू अँड फ्रो. आणि याची लांबी मात्र थोडी कमी आहे. म्हणजे तो जो आहे तो 8.9 आणि हा 1.64 म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरच्या पुढं या बोगद्याची लांबी आहे. आणि नंतर हा डायरेक्ट खोपलेलं म्हणजे समोरचे दोन्ही जे डोंगर रांगा आहेत सगळ्यावरचे, भोरघाट असेल, खंडाळा घाट असेल, लोणावळा सगळे दरी पॉईंट इकडे टायगर पॉईंट, नागफणी पॉईंट हे सगळ्या डोंगरांना पोखरून म्हणजे ज्याला आपण गर्भातून ह्या मिसिंग लिंक जातोय आणि त्याचाच थरार आत्ता आपण अनुभवतोय फक्त G24 वरती. आणि त्याचा फर्स्ट लुक आता आपण पाहतोय फक्त G24 वरती. इथे एक मिसिंग लिंकच्या फर्स्ट लुकच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण आलेलो आहोत. हा दुसरा बोगदा जो आहे त्याचाही प्रवास पूर्ण आपण अनुभवून आता जिथं हा एक्सप्रेसवेला हा रस्ता मिळतो त्या रस्त्याला आता आपण इथं आलोय. बघा हे दोन्ही बोगदे बघा. म्हणजे हा किती मोठा पाषाणचा डोंगर पोखरून हे दोन्ही बोगदे बनवण्यात आलेले आहेत. आणि दोन्ही बोगदे म्हणजे साधारण त्यांची लांबी आहे 1.64 किलोमीटरचे. म्हणजे कारण दुपदरी आहेत म्हणजे दोन्ही टू अँड फ्रोचे बोगदे आहेत आणि दोन्ही इंटरकनेक्टेड एकमेकांना. उद्या जर समजा काही आतमध्ये काही दुर्घटना घडली तर इकडून तिकडं पास ऑन होता यावं म्हणून. आणि वरती जाळ्या लावण्याचं काम सुरू आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे मिसिंग लिंकच्या बोगद्यांचं तर गड किल्ल्यांचा लुक देण्यात आला आहे. म्हणजे तिकडच्या साईड कुसगावच्या साईडने बघितलं आपण कारल्याचं लेण्याचं, कारण हा सगळा परिसर अगदी पर्यटन स्थळाचा आहे, लेण्यांचा आहे. कारण लोणावळा खंडावळ्याच्या सगळे डोंगर रांगा आहेत तिथनं हे सगळे दोन्ही बोगदे पास होते. मध्ये दरी पूल असे 3 टप्पे आहेत. म्हणजे पहिला टप्पा जो आहे ह्या मिसिंग लिंकचा 8.9 किलोमीटरचा बोगदा आशिया खंडातला सर्वाधिक रुंद म्हणजे 24 मीटरचा 4 पदरी लेन आहे टू अँड फ्रो. म्हणजे दोन्ही साईडने येताना आणि जाताना म्हणजे मुंबईला पुण्याकडनं येताना आणि पुण्याकडनं मुंबईला जाताना असे दोन्ही बोगदे. आणि त्यानंतर मध्ये दरी पूल येतो तोही दोन्ही बाजूनी आहे. आणि त्यानंतर हा दुसरा बोगदा. अशा पद्धतीने मिसिंग लिंक साधारण
12 किलोमीटरचा हा मिसिंग लिंक पूर्ण झालेला आहे। याच्यामुळं अंतर तुमचं 6 किलोमीटर जरी वाचणार असलं वरकरणी, पण वेळ तुमचा किमान 30 मिनटं वाचणार आहे। म्हणजे ट्रॅफिकच्या काळात जर असेल तर किमान तासभर। एरवी आपण बघतो खंडाळा घाटात साधा एखादा गॅसचा टँकर पलटी झाला तर 12 तास प्रवाशांना अडकून पडावं लागतं। ती सगळी गैरसोय आता टळणार आहे हे केवळ मिसिंग लिंक प्रकल्पामुळं। आणि विशेष म्हणजे याला कुठलाही टोल नसणार आहे। प्राथमिक स्तरावर सुरुवातीला सगळी हलकी वाहनं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की पहिल्यांदा प्रवाशांना या आनंद घेऊ द्या या सगळ्या प्रवासाचा, वेळ वाचण्याच्या सगळ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा। नंतर आपण याचं बघू, मग जड वाहनांचं बघू, कारण जड वाहनं आली पुन्हा एखादा गॅस पलटी झाला तर पुन्हा कदाचित हे होऊ शकतं पुनर्रस्त म्हणून। आणि 2 बोगदे आहेत म्हणून सुरुवातीला पहिल्या 6 महिन्यात प्रायोगिक तळावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाईल। आणि या दोन्ही बोगद्यातनं पुणेकर आणि मुंबईकरांचा जो प्रवास आहे निस्ता सुखकर नाही, आनंद नाही, तर वेगवान होणार आहे, हे सर्वात महत्त्वाचे। आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्र दिनी होतं आहे। हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असणार आहे तमाम महाराष्ट्रवासियांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, मिसिंग लिंक प्रकल्प।